अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर मोठा हल्ला केलाय। इस्रायलनं इराणच्या महत्त्वाच्या नेत्यांना टार्गेट केलंय, तर अमेरिकेनं इराणच्या लष्करी तळांवर हल्ले केलेत। अमेरिकेच्या 7 सैन्य तळांवर इराणचे हल्ले केलेत। तसेच इराणने इस्रायल, कतार, कुवेत, बहरीन, जॉर्डन आणि सौदी अरेबियातही हल्ले केलेत। त्यामुळे मध्य पूर्व आशियात अनेक देशांतील हवाई वाहतूक बंद करण्यात आली आहे। इराक सीमेजवळील पश्चिम इराणच्या कुर्दिस्तान प्रांतातील कोहवेर इथं असलेल्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या तळावर क्षेपणास्त्रानं हल्ला झालाय। अमेरिकेनं इराणच्या लष्करी तळांवर देखील हल्ले केले। अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर केलेल्या भीषण हल्ल्यानंतर तेहरानमधील विध्वंसक काही व्हिडिओ समोर आलेत। इराणची राजधानी तेहरानमध्ये या हल्ल्यांमुळे मोठे खड्डे, धुराचे लोट आणि इमारतींचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं। तसेच इस्फहान, कोम आणि लोरेस्तान प्रांताचे काही भाग, तसंच करमनशाह, कारस आणि तबरीज यांच्यासारख्या इतर प्रमुख शहरांमध्येही स्फोटांचे आवाज ऐकू आले। 3 वरिष्ठ इराणी अधिकारी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे। कमांडर मोहम्मद पाकपूर, संरक्षण मंत्री अजीज नाझीर जाहेद आणि लष्करी गुप्तचर प्रमुख सालेह असादी यांचा यामध्ये समावेश आहे। अमेरिका इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात ताब्रीजमधील बॅलिस्टिक क्षेपणास्त्र सगळं स्थळ नष्ट झालंय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसानही झालंय। इराणवर अमेरिका आणि इस्रायलनं केलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ बांदीपोरा जिल्ह्यातील सुंबल परिसरात नागरिकांनी निदर्शनं केली। आंदोलकांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करत या कारवाईचा तीव्र निषेध नोंदवलाय। इराणकडूनही इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आलाय। तेल अवीवसह महत्त्वाच्या शहरांवर हल्ले करण्यात आलेत। तुम्ही सुरू केलं, आम्ही युद्ध संपवणार असा इशाराही इराणनं दिलाय। दुबईमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येतात। दुबईमधील अमेरिकन तळांवर इराणने हल्ले केले। हल्ल्यांमुळे अबुधाबीमधील नागरिकांची धावपळ उडाली आहे। अमेरिकेकडून इराणमध्ये ऑपरेशनला सुरुवात झाली आहे। दरम्यान अमेरिकेनं आपलं वचन पूर्ण केलंय अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ल्यानंतर दिली। इराणचा आण्विक कार्यक्रम संपवावाच लागेल, स्वतंत्र आणि शांत इराण तयार करावंच लागेल असं विधान इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी केलंय। अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील वाद अत्यंत चिंताजनक आहे। भारत सरकारनं आपल्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ उपाययोजना करावी, एक्सवर पोस्ट करत राहुल गांधी यांनी अशी मागणी केली आहे। अमेरिका इराण युद्धामुळे सोन्याच्या दरांमध्ये वाढ झाली आहे। दिवसाभरात सोन्यामध्ये तब्बल 9,000ची वाढ झाली आहे। सोन्याचे दर जीएसटीसह 1,73,000वर पोहोचलेत, तर चांदीची ही किंमत 2,000नी वाढली, 20,000नी महागली आहे। महिनाभरानंतर अजित पवारांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आलाय। डीजीसीएनं या संदर्भात प्राथमिक अहवाल जारी केलाय। अपघाताच्या दिवशी दृश्यमानता 3,000 मीटर इतकी होती आणि विमान झाडावर धडकल्यानंतर जमिनीवर कोसळल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय। त्यासोबतच फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमधील डेटा डाउनलोड करण्यात यश आलं असून प्राप्त झालेल्या डेटाची पडताळणी सुरू असल्याचंही अहवालात म्हटलंय। विशेष म्हणजे दोन्ही पायलटची अपघाताआधीची ब्रेथ ॲनालायझर टेस्ट सुद्धा याचा सगळा रिपोर्ट नेगेटिव्ह असल्याचंही अहवालातून समोर आलंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तिसगाव परिसरात 2 गटात हाणामारी झाली आहे। पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच 2 गट एकमेकांवर तुटून पडले। शेतीच्या वादातून 2 गटात राडा झालाय। वाल्मिक कराडच्या मुलानं पुन्हा एकदा सोशल मीडियावर पोस्ट केली आहे। राजश्रय कोणाला अशा आशियाची पोस्ट सुशील कराडनं केली आहे। कराड यांच्या पोस्टची जोरदार चर्चा आहे। वाशिम जिल्ह्यात यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच नदी नाल्यांनी तळ गाठल्याचं चित्र आहे। ग्रामीण भागातील विहिरींची
पातळी खालावली आहे, त्यामुळे उन्हाळ्याच्या तोंडावर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय। राज्यात एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्या, अन्यथा राज्यातील हिंद केसरी महाराष्ट्र केसरी गदा परत करू, असा इशारा कुस्तीपटूंनी दिलाय। हिंद केसरी दीनानाथ सिंह डबल, महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या उपस्थितीमध्ये या सगळ्या झालेल्या पत्रकार परिषदेत ही भूमिका घेण्यात आली आहे। जळगाव आगारातील एसटी बस चालकाचा मनमानी कारभार समोर आलाय। चक्क भर रस्त्यात बस उभी करून चालक भाजी खरेदी करत होता, त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला। दरम्यान प्रवाशांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानगी अभावी अमरावतीमधील रेल्वे पूल पाडण्याचे काम रखडले, त्यामुळे परिसरात साहित्य तसेच पडून आहे। तर गेल्या 6 महिन्यांपासून शहराला जोडणारा महत्त्वाचा पूल बंद अवस्थेत आहे, त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होतीये। जालना नांदेड समृद्धी महामार्गाला जमीन देण्यास शेतकऱ्यांनी विरोध केलाय। बाजारभावाच्या 5 पट पैसे देण्याची मागणी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे। पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी असलेली वाशिम बाजार समिती होळी आणि धुलिवंदनाच्या सणानिमित्त 2 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे। या कालावधीत बाजार समितीमधील सर्व व्यवहार पूर्णपणे बंद राहणार आहेत। चंदगड तालुक्यातील पश्चिम भागात हत्तीनं धुमाकूळ घातलाय। उमगाव जवळच्या खळनेर कडवाडीत हत्तीनं वाहनांची तोडफोड केली आहे, त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। मालवणच्या समुद्रात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आणि लाटांच्या माऱ्यामुळे पोलिसांनी नेपोलियन ही गस्ती नौका बुडाली। किनाऱ्यापासून अगदी काही अंतरावर ही दुर्घटना घडली आहे। दरम्यान या गस्ती नौकेतील सर्वजण सुखरूप किनाऱ्यावर पोहोचलेत। नौका बुडू लागल्यानं नौकेतील पोलीस आणि खलाशी यांनी प्रसंगावधान राखत आपला जीव वाचवला। जळगावच्या निंभोरामध्ये 132 केव्ही सबस्टेशनच्या 125 केव्हीचा ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झालाय, यामुळे पाणी टंचाई होण्याची शक्यता आहे। तातडीने दुरुस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। बीडमध्ये कांद्याच्या दरात घसरण झाल्यानं शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे। तातडीने कांद्याला योग्य दर देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे, अन्यथा अफूची शेती करण्याची परवानगी द्या, असं म्हणत संताप व्यक्त केलाय। चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रावरील लघु कंत्राटदारांनी आंदोलन केले। वीज केंद्रांच्या मुख्य अभियंत्यावर मनमानीचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान लघु कंत्राटदारांनी मुंडन आंदोलन करत लढा उभारण्याचा निर्धार केला। सांगली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचं ठरलं, जो पहिल्यांदा अध्यक्षपदाची संधी देईल त्याच्या सोबत जाऊ, अशी भूमिका राष्ट्रवादीकडून घेण्यात आली आहे। चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत वीज केंद्रातील लघु कंत्राटदारांनी आंदोलन केलं। वीज केंद्राच्या मुख्य अभियंत्यावर मनमानीचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान लघु कंत्राटदारांनी मुंडन आंदोलन करत लढा उभारण्याचा निर्धार केला। पनवेल तालुक्यातील कोरलवाडी आणि घेरावाडी या आदिवासी वाडीतील ग्रामस्थांनी पाण्यासाठी रायगड जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। गेल्या 3 दिवसांपासून आंदोलन सुरू असून महिला उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली आहे। जळगावच्या मेहरुण तलाव येथे मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले, यामुळे पर्यावरणप्रेमी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। आंदोलनकर्ते ज्ञानेश्वर वाणी यांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केले। तातडीने तलाव स्वच्छ करण्याची मागणीही करण्यात आली आहे। जळगावच्या तळई शाखेच्या पाटबंधारे कार्यालयावर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले। अधिकारी न आल्यानं खुर्चीला पुष्पहार घालून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवण्यात आलाय। पाण्याच्या अभावामुळे पिकांचं नुकसान होत असल्यानं शेतकरी चिंतेत सापडलेत। तातडीने शेतकऱ्यांना पाणी देण्याची मागणीही करण्यात आली आहे। मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय। तळेगाव दाभाडे येथील सीआरपीएफ पुणे संचलित इन्स्टिट्यूट ऑफ आयडी मॅनेजमेंट या संस्थेला देशातील सर्वोत्तम प्रशिक्षण संस्थेचा मान मिळालाय। गुवाहाटी येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। या बुलेटिनमध्ये आता आपण पाहणार आहोत महत्त्वाच्या बातम्या। इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनींचा मृत्यू झाल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, तर इराणचे परराष्ट्र मंत्र्यांकडून खोमेनी जिवंत असल्याचा खुलासा।
हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेता खोमेनी ठार झाल्याच्या दाव्यानंतर इराणच्या अनेक भागात जल्लोष. खोमेनींचे पुतळेही जमावानं पाडले. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराणमध्ये 220हून अधिक जणांचा मृत्यू. इराणच्या संरक्षण मंत्र्यांसह काही खेळाडूंचाही मृत्यू. इस्रायलचा इराणवर 200 लढाऊ विमानांनी हल्ला केल्याचा दावा. खोमेनीच्या आसपास 30 बॉम्ब टाकल्याचा दावा. इराणकडून इस्रायलवर प्रतिहल्ला. सौदी अरेबिया, UAE, कुवेतसह 8 देशांवर 100हून अधिक मिसाईलने हल्ला. युद्धाचा आशियातल्या विमानसेवेला मोठा फटका. दुबई विमानतळावर अडकली PV सिंधू. अभिनेत्री सोनल चौहान. भारतीयांच्या सुखरूप सुटकेच्या प्रयत्नांना सुरुवात. अजित पवारांच्या विमान अपघाताचा DGCA कडून प्राथमिक अहवाल सादर. विमान झाडावर धडकल्यानंतर कोसळल्याची माहिती. अपघातावेळी दृश्यमानता 3000 मीटर होती. फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचा डेटा डाउनलोड. रॉ डेटाची पडताळणी सुरू. DGCAच्या अहवालात महत्त्वाची माहिती. उड्डाणाआधी पायलटनं मद्यपान केलं नव्हतं. दोन्ही पायलटची ब्रेथ अॅनालायझर टेस्ट निगेटिव्ह. अहवालातून माहिती. भाजपच्या नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारिणीची आज पहिली बैठक. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नवनियुक्त पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार. आमदार रोहित पवार आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत करणार चर्चा. वर्ल्ड कपमधून पाकिस्तान बाहेर. श्रीलंकेची शेवटपर्यंत कडवी झुंज. पाकच्या पराभवामुळे न्यूझीलंडचं सेमीफायनलमध्ये स्थान पक्क. तर आज भारताचा सामना वेस्ट इंडिज सोबत. सेमीफायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी दोन्ही संघांसाठी करो की मरो सामना.